नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉगमध्ये। सकाळ सकाळ मिक्सरचा आवाज ऐकला तर बायको इडल्या करायला लागली होती। मग काय चहा आणि इडल्या ताव देऊन अजून म्हटलं 4 दे, त्याशिवाय माझं काय समाधान व्हायचं नाही। मग 4 इडल्या खाल्लो आणि तयार झालो। थेट आलो, बोट घातली, बोट आमदारासारखी घेऊन दिले 3-3, त्यातले एक घेतलं आणि बारक्या आला जवळ। बारक्याने दिल्या 2-3 पप्प्या, एक मी एक घेतली। थेट आलो समर्थच्या शाळेत, त्याला घेतलं थेट दुकानात सोडलं। आईची गाठ घेऊन मायनी रोडवरून थेट गारडीतलं बाजीगर चहाचं दुकान गाठले। बाजीगरचा चहा जसा आपला पकाचा चहा इंदापूरचा एकच नंबर। चहा घेऊन थेट आलो मायनीत, तर इंदापूर चांगली दिसली। कुकुडवरच्या घाटातून थेट आलो आपल्या रूमवर आल्या आल्या पहिल्यांदा कपडे गाठले, कारण की दुटीला जायचं होते। मग काय मशीन आणि वेबेल आणि पेटी घेऊन थेट आलो स्टँडवर, तर लालपरी नवीन मधली दिसली। तोपर्यंत दिने आला, दिन्याला म्हटलं काहीतरी सांग। दिन्यानं भेळ सांगितली। मग आला आईस्क्रीम पार्लरमध्ये, मस्तानी बाई घेतली। मस्तानीला मग आईस्क्रीम मध्ये बुडवून बुडवून खाल्ली। मग दोघांनी घाबाघाब खाल्लं, कारण की दुटीची वेळ झालती। आलो मग लातूर पुणे घेऊन आलो, तर डायरेक्ट थेट आलो शिवाय हॉटेलमध्ये। अंडाकरीच्या ताटावर ताव मारून थेट गाठलो पुणे, तर सूर्यास्त होत होता। मग लावली गाडी स्वारगेटच्या स्टँडवर। पुणे इंदापूर गाडी गज भरून थेट आलो इंदापुरात। गिरी महाराज आमचंच व्हिडिओ बघत होतं, तर तिथून थेट आलो रूमवर। घड्याळ बघतो तर 11:52 झालत्या। बायकून दिल तर चपाती, वांग्याची भाजी आणि मक्याचा चिवडा। जेवता जेवता दुसरा दिवस कसा उजाडला काहीच कळलं नाही।